सासरवाडी सोडून दैवत नाही. पण कधी रामराम मी काढायचं नाही. आपण म्हणा एकादशी नाही म्हणायचं आमच्या मटणाचा दिवस. त्याला त्याचं काही सुरक्षित नाही. कशामुळं? पैशामुळं. कमी एक मुलगा इंजिनियर गेला तो सासरवाडीला गेला. एक मुलगी करायला गेली आलीच नाही. पहिली बायको केली म्हणून दुसरी केली. पहिली टेन्शन होती तो देवीला आमचा मोका आला आला तर आला आमच्याही मुलगीच्या करून दिल्या इकडे हे बापांची लक्ष्मी कधी सुखानं मध्ये ज्याच्या घरांमध्ये वर कमाई आहे त्या घरांवरच डॉक्टर श्री आठवतात. नुसत्या गोळ्या माल ठेवायची गोळी उतर व्हायची गोळी दोन वासाची गोळी दोन मिटवायची गोळी जेवताना ती गोळ्या आहे. आधीपासून मी मग जेवण झाले पुन्हा उठ खाणे माल ठेवायची गेली उतर व्हायची गेली नाही उतानात राहाय पुन्हा तोंड वाचायची गेली मिटवायची गेली नाही दोन वाचायची. एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा ती एकच गोळी खा आणि गाव मोकळं कर तर त्या ताण करू नको. एवढ्या गोळ्या खाऊन तू झोपतो का कधी नाही. काहींच्या गप्पा आहे गोळ्याचा डब्यावर झोपण्यापूर्वी झोपताना नदीवर जाताना गोळी घे. हसण्यावारी गोष्टी नका वाटते हे वाटते दाखवायचे नाही. ही काम खरे आज खरे पापाची लक्ष्मी घालतात पूर्ण शिकली पाहिजे. मला कधी नाही करायचं. आसुरी संपत्ती कधी माणसाला सुखानं कधी देत नाही. तीन अभ्यासाने श्रेष्ठ ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. कोणती गोष्ट तुम्हाला अभ्यासाने मिळेल. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो संपत्ती आणि दया एकत्र आली तर देव आहेच. सांगणार तुम्हाला संपत्ती आणि दया एकत्र येत नाहीच पण आधी तर तो माणूस देव झाल्याशिवाय फायनल झालं 3 ओव्या आणि 4थी ओवी देव देवळात नाही देव लाकडात नाही देव खांबात नाही देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्वगती रामा देव देवळात नाही. आता उलट सांगायचं मला देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि बसलेली माणसं बारीक आहे का तुम्ही आणि मी सगळी एका देवाची लेकर आहे. आता खरं सांगा आपला बाप पांडुरंग आहे. आपली आई रुक्मिणी आहे. जम्मू नावाचं द्वीप आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे. दळमा नावाचं नगर आहे. तिथं विठू नावाचा पाटील आहे. आणि तो आपला बाप आहे. आणि तेथे शेजारी उभी राहणारी रुक्मिणी आपली आई आहे. आता हे तुम्ही जे पैदा केले ना तुम्ही आणि हा सगळा तमाशा त्याच्यात तुम्हाला काळे सत्य नाही आजही सत्य नाही. हा तमाशा आहे. कोणी कोणावर प्रेम करायला मोकळं नाही आणि कुणाला कोणाची काही घेणार. या जगात माणसाला 3च रोग झाले. मला पैसा पाहिजे मला लोकांनी मानलं पाहिजे आणि माझ्या मुलांच्या पुढे कोणी घेणार नाही. 3च रोग येतात त्या माणसाला. एकच आय वॉन्ट मनी मला पैसा पाहिजे. तुमची माझी सगळी धावपळ कशासाठी बस काय काय पाठ करायचे ज्ञानेश्वरीचा अख्खा पाठ करायचा आहे फक्त पैसे गोळा करायचे. एक प्रत्येक माणसाला 3 रोग आहे. आय वॉन्ट मनी मला पैसा पाहिजे. 2 मला लोकांनी मानलं पाहिजे आणि 3 माझ्या पुढं पुढे गेलं नाही पाहिजे. या 3चं उत्तर प्रारब्ध आहे. या 3चं उत्तर प्रारब्ध आहे. प्रारब्ध कुणाचं उत्तम असेल कुणाचं मध्यम असेल कुणाचं कनिष्ठ असेल. ज्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नाही तीच मुलगी ब्रह्मांड नायकानं स्वयंवरात शिकली आणि स्वयंवरात शिकलेली मुलगी
ब्रह्मांड नायकाची पत्नी वैकरणी निसून वनवासाला गेली. प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे असं जवायचं नाही कुणावरती. त्या ठिकाणी बोनस मिळाला म्हणून बायकोला सोनं केलं. शेजारची बाई काय म्हटलं, आता सोन्याला पहिल्यासारखी किंमत नाही. आता कुणी सहसा एवढं येतही नाही. आणि अशी आमची मला पप्पाच्या बापाने न दिलंच केली. आपले विचार निगेटिव्ह आहे. बोलत तितकं तुझ्या घुसायचे आपल्याला फक्त करंट लावून देतो. करंट लागला तुम्हाला आपल्याला. आणि खरं सांग, खरं सांग, कीर्तन आज गेलं पाहिजे बाहेर. कीर्तन आज घुसलं. आता कीर्तन आज घुसायला लागलं. फक्त त्याच राहायचा. तुम्ही मी सगळे एका देवाचं लेकरू आहे. मोबाईल बंद कर समोरचा. आपण सगळे एका देवाचं लेकरू आहे. आणि आपला देव आपला बाप पांढरे काय काढून, आपली आई रुक्मिणी आहे. मी काय हा तुम्हाला आता पुढे आपल्याला सगळ्यांनी धोका दिला पण पांडुरंगाने दिला. विचार करा, 2 मिनिटं बसल्या. आपण देवाला काहीच आपण देवाला काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. पण आपल्याला आपल्या मुलालाही धोका दिला, आपल्या बायकोलाही धोका दिला, आपल्या पाहुण्यालाही धोका दिलाय. पण पांडुरंगाने आपल्याला अजून आज्ञा केली दिला नाही. याच्यापेक्षा काय आपल्याला शुगर नाही, आपल्याला भीती नाही, आपल्याला अपघात नाही. आणि मारा नाही तर नका मारू. या गोष्टी देव करतोच. आपण थोडं उलट करायचं आहे. तुम्ही मी देवाचं लेकरू आहे पण आपण देव नाही. का पाया पडून सांगतो, आपल्या ज्ञान नाही, ज्ञान नाही. आणि आपण ज्याच्यात रंगलोय ना तो संसारात नाचलाय. एकच उत्तर द्या फक्त महिला पुरुष. लिंबाच्या झाडाचा कोणता अवयव गुण आहे? एकही नाही. मुलंही कडू आहे, खोडही कडू आहे, मांड्याही कडू आहे, फुलंही कडू आहे. लिंबाचं झाड म्हणजे संसार. एक मुलांचा केला तरी तेच आणि 71 मुलांचा केला तरी तेच. पहिल्याच महिलांनी मुलगा सुखी व्हावा म्हणून भावाची मुलगी सुखी. अच्छा 2-3 जणी आहेत त्यांची अशी जिरली तर तिला परत वाचलंच नाही. तिने भावाची केली ती 3 महिना अगोदर दिंडी कधी निघाली म्हणजे त्याचं वाक्य. अरे काय झालं पण ते झाड कळूच ना. आणि कळू झाडाला चांगलं फळ येणं शक्य आहे का? शक्य आहे का? कळू झाडाला चांगलं फळ येणं. संसार म्हणजे काय? जन्माला येणे, मोठे होणे, शाळेत जाणे, बायको करणे, मुलाचा बाप होणे, त्याला शिकवणे, ते नोकरी लावणे, त्याला नोकरी लावणे, त्याचं लगीन करून देणे, त्याची बायको मला तीन होणे, नातू पाहणे, आकाश घेणे, म्हणून दुसरा म्हातारा तयार होणे. इट इज अ सेम, इट इज अ सायकल and it is a generation continuity. It has a motor gap system. आणि हा सगळा जो तमाशा आहे हा अज्ञानाचा आहे. अज्ञान. आणि तुम्हाला मला जन्माला आल्याबरोबर आपण देव असून एक म्हातारीची चक्री, त्या म्हातारीचं नाव माया. ताण द्या काय ते नाव आता सोडायचे नाही. म्हातारी काय नाव आहे? माया. आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे माहित आहे. तर पुढे समजा तुम्हाला पडणार नाही. आपल्या पोराचं नाव नाही काही शपथ नाही. काय समजते? त्याचा मान वेगळा, त्याचं बोलणं वेगळं, त्याचं राहणं वेगळं, त्याचं प्रारब्ध वेगळं, संचित वेगळं, क्रियामान वेगळं, येणं वेगळं. काय समजते त्याचा? तो आपल्यासारखा हसत नाही, तो आपल्यासारखा बोलत नाही, त्याचा भांड आपल्यासारखा नाही, आपला भांड त्याच्यासारखा नाही, त्याचं चालणं आपल्यासारखं नाही, त्याचा त्याग आपल्यासारखा नाही. बरं जाऊ द्या, त्याचं कर्म आपल्यासारखं नाही, त्याला फळही आपल्यासारखं नाही. फक्त हातामागच्या म्हातारीने केला नाही तर कोणाकोणासाठी करायची काय? कोणत्या बायकोने अजून नवऱ्यासाठी उद्या भेटायच म्हटलं ते फक्त वर रडायचं असतं. जेव्हा हे फक्त तात्पुरतं असतं. बाप मेल्या बहिणी खाते फोडायला जेवढे भाऊजाब केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली. हे फक्त चाललंय वाटी घेऊन जायचं, करबोटा घेऊन जायचा. हे दाखवायला का खरं दाखवायचं कोण नाही फक्त दाखवायला आहे. कुणाला वेळ हो आपली सासू आगामी आहे
म्हणून तिच्या मांडीवर आपण आपला मुलगा दिला नाही अशा माहिती आहे. कमोडवा नाही नाही, माझी सासू आढळली आहे, माझ्या मुलावर त्याचे संस्कार नको म्हणून आम्हाला सासू कमवत वाटतंय, पण सासूचं दूध पेलेल्याचा पगार आम्हाला मान्य आहे. सासूचं दूध पेलेल्याचा पगार आम्हाला मान्य आहे, पण सासूचा आडाणपण आम्हाला मान्य नाही. आम्ही मुलं पाळणा घरात ठेवली ती आई मुलाचा स्पर्श व्हावा म्हणून रडते. 50,000 रुपये महिन्याची बाई जरी तुम्ही मुलगा सांभाळायला ठेवली ना तर 9 वर्षांच्या मांडीवर जो मुलगा झोपेल तो कुठाच झोपला. पण आम्हाला ती मांडी दुश्मन आहे, आम्हाला ती मांडी आढळली आहे आणि आम्हाला पैसे देऊन गार्डन मध्ये मुलाला सांभाळणारी आवडतात. कीर्तनात बसलेल्या 25% महिला आहेत, नातवाला हातावायचा अधिकार नाही. फक्त सुशिक्षितपणाचा औषधा नाही. बारीक गाड्या घ्यायच्या, बारीक बंगले बांधायचे, बारीक केस काळी करायची, बारीकचे ब्रँड घ्यायचे आणि स्वतःला शान समजायचं, नाही तर धर्म संपला. खरं का अजून तर वाटते काय का हे खरं का खोटं आहे. आणि इंद्रिकत त्याच्यामुळेच वाट्यात येतो, फक्त खरं बोलतो. एकच गुण आहे खरं बोलणे ना, एक शिव्या नाही. जाऊ द्या शिव्या खाऊ द्या, पण खरं कोणाला तरी बोलू द्या. हे आपल्या माणसांना आपण का बोलू नये. पुढे उत्तर आहे ती म्हातारी आहे, त्या म्हातारीचं नाव मला पटकन आता या मापात राहिले का माया. आणि ती म्हातारी आपल्याला मारायची, आता मारली तरच देऊ नये झालं पाहिजे. आता ती म्हातारी आपण लगेच मारली असेल त्या कीर्तनात आता, तर ती राहती कुठे हेच नाही. आता बोला पटापटा. म्हातारी नाही का राहती, म्हातारी नाही का राहती कुठे हे माहित नाही, राहती कुठे हे माहित नाही, पण म्हातारी आहे. म्हातारी जी आहे, हे म्हातारी जी आहे ती राहती कुठं हे जर विचारलं तर ती 7व्या अध्यायाची ओवी आहे. पाहे पहा शरीराच्या गावात, शरीर रूपी गावात माया नावाची म्हातारी आहे. हे काय गाव, हे काय गाव. या गावात कोण राहते? माया. माया नावाची म्हातारी. तिला आपण मारणार पण तिला नाही नवरा. तिला नाही नवरा पण पोर आहे 16. आता त्या दान केलं तरच कीर्तन करायचं. 16 आणि 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहे आणि 6 पोरी आहे. म्हातारीचं नाव आहे राया. राया कोण आहे? शरीरात. आणि आज सगळा तमाशा कोणाचा आहे? माहिती काय कोणाची काही समज नाही. आपण एकटे जाणार आहे, एकटे येणार आहे. कोणी कोणाला वेळ नाही, कोण आपल्या बरोबर उडी टाकायला मोकळा नाही आणि कोणाला गेलं नाही. 2 मिनिटं श्रद्धा देवी वाजली, सगळं सोडून गेले. आता समजा कीर्तन संपल्या आज मी नेलो समजा, म्हणणार नाही आणि माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आहेत, मला फायदा काय? मी उलटून झाला मग ते मला सांगायला येणार आहे का उठवायला येणार? आपले डोळे गेले की विचार झाला काय करायचं? आपले गुडघे गेले की मी गेले. आपण बुडालो जग बुडालो. काय आपण आहे ना सगळं जग करायचं. मला उलटे करायचे थोडे दिसते नाही. म्हातारीचं नाव माया आहे. मायेला 16 पोर आहे आणि 16 पोर म्हातारीची आई केली जातात. कारण म्हातारी जर केली नाही तर तुम्हाला न्याय येऊ शकत नाही. माया विकले ब्राह्मणाला गावात आता म्हातारीला मारायचं आहे पण पोरं मारल्याशिवाय नाही. म्हातारीचे 16 पोर आहे. हे म्हातारीची 16 पोर आहे. त्या म्हातारीच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम. शब्द लिहिला काम. आणि आज तुमच्या माझ्या संस्कृतीला घातक कोण झालं आता ऐका बघा. यादीच ऐका. इंद्राला लागला काम,
चंद्राला डाग लागला का, वाणीला बनायला लागला का, रावणाला डाग लागला का, शंकराला डाग लागला का, विष्णूला डाग लागला का, ब्रह्मदेवाला डाग लागला का, आणि विश्वामित्राचं तप संपलं का. आजही तुम्ही पेपर विकत घ्या, 6 पानामध्ये 3 पानं बदल काय. बरं, सध्या प्रेम, लव्ह मॅरेज, पळून जाणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या, एकदम सर्वसामान्य. म्हणजे त्याला काही क्वालिटी राहिली नाही. पूर्वी एखाद्याची मुलगी पडून गेली तर 3 महिन्यात मिटिंग चालायची, कसं काय झालं, आता मग झालं. जेवणे ही क्रिया कशी आहे, सामान्य. हे सामान्य. पाणी सामान्य. झोपणे ही क्रिया तसं पळून जाणे, लव्ह मॅरेज करणे, कुणी कुणाच्याही संग जाणे ही क्रिया आता पहिल्यासारखी प्रभावी नाहीये, सामान्य. तर काही तपास नाही. पण आई बाबा आम्हाला अजून कधी माहिती तुम्ही प्रेमाचा अभ्यास करा. तुम्ही प्रेमाचा अभ्यास करा, क्वालिटीला प्रेम नाही, मुलीचा अभ्यास करा. चांगल्या मुलांवर मुली प्रेम करीत नाही. अभ्यास करा. CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, MPSC अशा पोरांवर मुली कधी प्रेम करीत नाही. मुली मूर्ख पोरांवर प्रेम करा. मूर्ख एकदम तरी मोटरसायकल चोरीतो, बंबल बनवतो, एकदम भिकारी. आणि ती त्यालाच म्हणते माझ्या वेळात पाय काही नाही. बघा असणारी गोष्टी येऊ नका मला. हे तळतळीची कीर्तन आहे. हे इतर कीर्तनामध्ये ह्या कीर्तनात फरक आहे. हे तळतळीचे कीर्तन आहे. मुलगी मला आहे असणारी गोष्टी येऊ नका पाहिजे मला. जो बाप कधी आयुष्यात घडला नाही तो बाप आहे. 4 वर्षात मुलीने घडवणार आहे. रडला तो तेव्हा गरीबाला इज्जत तुरी अशी इष्टे तुरी नसते. श्रीमंताचा इज्जतीचा काही समज येत नाही. त्यांना ते विषयी एवढे मानत आहे. पण आयुष्यामध्ये ज्याने कष्ट करून संसार केला तो माणूस रडतो. आणि रडताना माणूस मुली सांगतो आणि मुलगी सांगतो. मुली सुद्धा तुमच्या डोळ्यातलं माझी पुस्तक मुलगी सांगते. आणि मुली सगळी मुलगी सांगतो. तो बाप मुली शिक्षणला रडतो. आणि रडताना बाप मुली सांगतो त्या आयुष्यात सगळं करेल. पण माझ्या मुलीचा कधीपणा होऊ देणार नाही. मुलगी मुलीला सांगते माझा बाप माझा दुश्मन नाही. आयुष्यामध्ये ज्याला बनेल मला तर फलटी करून टाकलंय, ज्याला बायकोच्या घराचे दागिने बोलले आणि ज्या बाईने दुसऱ्याचे भांडे घासून संसार उभा केला त्या आईला आणि बापाला लढायला लावतो तो का आहे. आणि प्रेमाला उंची नाही. प्रेम असावं पण त्याला उंची असावी. आणि आता आई वडिलांना काही वाटत काही वाटत. मुलगी पडून गेली तर आई म्हणजे मला अंदाज आला. स्टडी करायची. आपण जर म्हणलं मुलगी कोणाच्या गाडीवर दिसली आई म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास करायचा काय वाटत नाही. एक वाक्य सांगा मला, गळ्यावर सूर्य येऊ द्या पण धर्म जाऊ नये. आम्हाला काय वाटत नाही. कोण आहे माहिती का, कोण आहे तो का. आणि म्हातारीचा पहिला पोरगा कोण आहे का. 16च्या 16 एका बालिकाचा एक काम आणि पायामध्ये सांगतो लोकांसाठी नाही पण स्वतःच्या समाजासाठी तरी संस्कृती स्वतःच्या समाधानासाठी. आणि कधी समजत मला कुटुंबामध्ये झालेला पश्चाताप हा कधीतरी कोणाला तरी आठवण देतोच. तुमचं काय म्हणत आहे जाऊ द्या. मुलगी पडून गेल्यावर मुलगी विसरेल तो भाग वेगळा, ती पोरगाही विसरेल तो भाग वेगळा. पण त्या मुलीचा बाप आहे त्या मुलीचा बाप विसरत नाही. हे कोण येतो
माया करंट लागलाय माया आहे मुलं 16 आहे पहिला मुलगा आहे बस दुसरा मुलगा आहे करून आणि पाया पडतो राग आकडा थोडासा आकडा पुढच्या काय 5-6 दिवस लागले मर्गाच्या काय दुपार लागली आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन आपल्या 5-6 लाख तर बोकस तू बघशील पण ते पैसे इंग्लिश मध्ये आहे का एक दाखवली नाही पण ते 5-6 लाख खर्चाची कवा पाया पडू शकतो 2 मिनिटाचा राग तुमचं जीवन संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो फक्त 2 मिनिटं राग आकडा राग आणि आपण नेमकं काय करतो त्या 2च मिनिटात उलटा काय करतो समजा घरात या तुमच्या माझ्या घरात नवरा बायकोची भांडण चालू करतात घरतीचं भांडण तुम्हाला मी सांगतो तेवढा नियम पाळायचा बायको जास्त भांडायला लागली ना एकच नियम आहे फक्त 2 मिनिटं काही बोलायचं तिथे पास करायचं तिचा पावर करणार ती काही विषय आहे किंवा ते आपल्याला उचलून आपल्याला असं काय थोडं संयम कर 10 मिनिटात 4 येतो तुम्ही तेवढ्या झपाट्यात उचलून नापाची पाणी नृत्य पाहा महिला मंडळ अगरबत्तीचा झटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून येतात चहा गरम असेल तर माणसं पक्षी घेतात पातेलं गरम असेल तर माणसं पक्कड वापरतात पण ही दोघं जर इतके वाईट आहेत महाराज गाव आणि जिवंत माणूस तोडला जातो महाराज एका माणसाच्या डोक्यात दगड घातला जातो तो माणूस दगडात मारला जातो आणि मेलेला माणूस वळखून येऊ नये म्हणून त्याचं प्रेम दगडानं घेतलं जातं हे दोघांच करू शकतात गाव आणि मारला जातो ओकसला जातो खेचला जातो चालून मारला जातो आणि याला दोघंच काम आहे प्रियेशीने नकार दिला ओकसली जाते पेटवली जाते मुलख फिरवून मारलं जातं कधी कधी सुद्धा आत्मार काढला जातो हे वाईट कृत्य फक्त दोघं जणांच करतात काम आहे पायामध्ये तो हत्या करणं कशाचं पण लागलं आणि कधी घरात जायचं कोणताही गुन्हा आपण केला तर त्याचा पश्चाताप होतो हे वेळ निघून जाते आणि हे वेळ निघून गेली ज्याला राग शिकतावा नाही ज्याला काही शिकणार रागाला एकच औषध आहे लोकांना रोग नाही आता आपण म्हणतो कॅन्सर वाढलाय आता मंत्री महोदय आहे कॅन्सर वाढलाय कॅन्सरचं कारण काय कॅन्सर हे होण्याचं कारण आहे आज सगळे जास्त पेशंट कॅन्सरचे आणि कॅन्सरचं कारण काय लोकांना खायला नाही गाड्या घ्यायच्या बंगले बांधायचे मार्केटची सकाळी करायची बाहेरचे कपडे घालायचे आणि पाव खायचे पाव इडली टोस्ट बर्गर पिझ्झा नूडल्स मॅगी सँडविच कच्ची डाळी एक वाटतं घरचं खायला सुरुवात करा कॅन्सर होणार आणि आपल्या घरात खायलाच नाही खोबरं नाही खारीक नाही काजू नाही बदाम नाही पाणी 6 रुपये 20 रुपयाला 6 त्याच्यावर जर हमाल सोडला ना तो तुम्ही सगळं खाईल आणि त्याचा परिणाम कॅन्सर दुसरा रोग झालाय पॅरेलिसिसचा रक्त नाही आणि तिसरा रोग अटॅक आणि एज्युकेटेड लोकांनी काय मोठे डॉक्टर म्हणतात अटॅक हा रोग नाही अटॅक इज नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाही हा मानसिक तणाव आहे आणि आजपासून सगळी माणसं टेन्शन लोड आहे प्रत्येकाच्या डोक्यात एव्हरी मॅन आणि अटॅक काय तो लिहून घ्या एव्हरी मॅन म्हणजे वन हार्ट एव्हरी मॅन म्हणजे वन हार्ट has 4 parts. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In blood, 2 types of cells, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. When the thinking is high and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाण येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक.
आणि अटॅकला औषध नाही. एक हॅलोनाचं घ्यावे आणि नव्हतं इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसर. तिथं चिंतन तरी करायचं नाही. झालं ते झालं, काय करेल ते प्रॉब्लेम करेल. एक काम, दोन क्रोध आणि 3 लोक. 16 पोर आहे त्याचे. पहिला काम, दुसरा क्रोध आणि मारामारी कोण करतो? क्रोध. खून कोण करतो? क्रोध. हे मर्डर कोण करतो? आणि तिसरा आहे लोभ. आणि भांडणाचं मूळ काय? आधी भांडणं कशी मग लोभ. किती झाली? आणि 4 मध्ये मग. आणि आज सगळे टाकत काय पैशाचं मध्ये मध्ये. पण एक जण करेल मग इतकं वाईट आहे. माणसं देवाने करू शकतो एवढी व्यसनाने समजून. देवाला माणसं वर गेली नाही एवढी फटाफट. मग खापा होऊन गेली माणसं. देवाकडे एवढी दिसत नाही. खालची जायला टक्कल तयार झाली. फटाफट कॅन्सर, अटॅक, शुगर, बीपी, पांढऱ्या पेशी त्या कुठून आल्या ते कळत नाही. पूर्वी म्हातारीला पेशीच नव्हत्या आणि त्या ऍडमिट केलं तर तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या काढून तांबड्या मारा, तांबड्या काढून पांढऱ्या मारा, दोन्ही काढा उचला त्याला. पेशी, अटॅक, शुगर, बीपी आणि रोग होण्याचं एकमेव कारण मानसिक समाधान नाही. आता पुढे सांगतो तुम्हाला. गरीब माणसं, गरीब माणसं निर्भय असतात. त्यांना भीती आहे. हे आपले फुलं आहेत एवढे ठाण्याचे. फुलाखाली भिकारी वापरतात. पाऊस पडू, भरे हो, चोर येऊ, रिलॅक्स, लाईट बिल नाही, पाणी टेन्शन अजिबात नाही. आपल्याकडे नुसती बंगल्यात मांजरानं उडी मारली. उघडा बम. बाथरूम मध्ये बॅटरी, सरसमध्ये बॅटरी. त्यांची सावली पाऊल मारू शकतो. बंद गेल्यावर झोप नाही. पैसा कमवायचा सांभाळायचा कसा? सांभाळायला भीती. श्रीमंत माणसांना भीती आहे, गरिबांना भीती नाही. रस्त्याच्या कडेला भिकारी मारत नाही, कुत्र्याची कळून नाही. उलट भिकारी बंगल्यामुळे गेलं त्याला मत होता बंगल्यावर. शब्द तरी ते घाला चपाती तरी नाही. 2 रुपये तरी ते नाही. मग चालणार माग होती. बंगल्यामध्ये एक कुठं भिकारी गेलं की टाईट होता, मत होता त्याला. त्यांच्या भिकारीचा खांड घेतलं. जर परत दिसला ना, हे चांगल्यात उठून नाही. तो भिकारी म्हणला मी असा तू तरी चांगल्या तुळशी पण मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगा. मत कमी करा, मत स्वराय करता. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा मत, चौथा मत्सर. यानं त्याला नाव घेऊ. 2 जावा एकत्र आहे. 2 जावा पूर्वीचं पोरगं दूध पिऊन खेळायला गेलं काय टाकली दूध होतं ते दूध प्यायला लागलं. आता इथे खेळायला गेलं ओढून आणायचं काय करू? दूध पे अगं मग मी इतकं पेलो पे तो पेलो तुला काय झालं? अगं मग मी इकडे त्याला काही इकडे निघाले कुठेही निघू दे फार घणा सगळं इकडे निघू दे पण पे. कारण तिचं पेट आहे. याचं नाव काय? काम आता मोठं आहे. मग तिथे पोर आकर्षित 5 झाले. काम, क्रोध, लोभ, मन, मत्सर आणि 6वा अहंकार म्हणजे दुर्भाग. कपड्याचा अहंकार, केसाचा अहंकार. म्हणजे म्हणजे तुम्ही नवीन नव्हती पाहिजे. नवीन नव्हती. आता लग्नात एक मूर्खपणा आला या वर्षी. मी तुम्हाला नव्हता तो हलताई पण हल्ली जाते शेतकरी कमाल आहे. मी येऊ ना नालायक पण 1 लाख रुपये मी दिला खर्च आहे आणि 20 रुपयाला नगरी का काय म्हणतो
कोण कोण 30 रुपयाला आहे. आणि तो काय नाही फक्त दाबायचा गांडूळ कुत्री बरोबर जोरालं बरं सगळे एकत्र बरं ते काय आहे इथून इथवर आणि तळ पायाला 20 रुपयात आखा कार्यक्रम नुसती तुला चालायची त्याला काही पण आता स्पेशल कार्यक्रम करायची त्याला डान्सर नवरीची आहे. तुम्ही नवीन नवरी पाहिजे नवीन नवरी इथं हिरव्या बांगड्या इथे इथं कलर इथं खालून एक कलर इथं खातात एक कलर मधल्या खातात एक कलर लिपस्टिक केसरांचा फुगा एक गालावर नाही तर मग कोणी केस मोकळे आणि कोण नाही एकदम शिस्ती नाही कोणत्या गोष्टी गोष्टी काय मी आता शिकायला तेव्हा अशी वाईट बघी बाजारात तेव्हा आई नाही म्हणा तेव्हा आपल्याला असं नाही कोलगेटची काय त्यांना या म्हातारीलाच जात नाही. कोलगेट मध्ये एक म्हातारी व्यक्तीला जात नाही आणि ती म्हणते हे क्वेश्चन देत आहे म्हणजे असं त्याचं उत्तर आहे का बघा किती झाले तो आपला 5 आणि 6 अंकार 6 झाले बरं का आता अजून किती राहिले 10 राहिले. हा पुढचे 4 आहेत आता मी तू तुझं माझं या बाबळे पासून या बाबळे सासून सुनाचं भांडण सुन ते भूक भूक तुला काय भुकायचं भूक फक्त मला कुत्र माझा होऊ दे मग तू ये पण मी पाहते तुझा निरालीवर जायचं मी तू तुझं माझं सांजा आता राहिले 6 या 6 पोर झाले ना पोर काम क्रोध लोक मग मत्सर अंकार आणि मी तू तुझं माझं आता पुरी राहिल्या 6 1 आशा 2 इच्छा निघालो ना आशा इच्छा वासना कृष्णा मनष्णा आणि तितिक्षा. आता किती झालं 10 चला आता ऐका वाद्यबारीक ऐका आता म्हातारी मारायला ही 16 पोरं तुम्हाला जमून देणार नाही. पोरं राहिला शरीराचे आणि म्हातारी सुद्धा राहिला शरीराचे मग म्हातारी मारायला इतकं औषध बचत हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळी हरी हरी
सगळ्या ग्रंथात दोनच ग्रंथ अवघडे, एक ज्ञानेश्वरी आणि दोन हरिपाठ. रामायणात कथा आहे, भागवतात कथा आहे, शिवपुराणात कथा आहे, नवनाथात कथा आहे, हे कथा आहे. हरिपाठ एक काम सांगतो. भागवती समाधी संस्था शिंदे साहेबांसारखा एक तरुण कलाकार माणूस आहे, तरुण कीर्तनकार आहे. साहेबांचा त्याला आशीर्वाद आहे, साहेबांचं मार्गदर्शन आहे. एक काम पहिल्या मंडळाने करायचं आहे. सांगू माझ्यासाठी फक्त 30 रुपये खर्च करायची. 30 तुम्हाला काही पैशात पडणार नाही. 30 रुपयाची ज्ञानेश्वरी घ्या आणि देव घरात ज्ञानेश्वरी घ्या. देवा देवा हे पटणार नाही तुम्हाला. ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसात झाला. आता आपण काय झालं मला आपल्या ग्रंथांच्या बाबतीत निष्ठेज आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. नाही, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी विश्वासशाली आहे. आता पुढे समजून पाहिजे आपण
लहान पोरगं पायाला मग म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. लहान पोरगं बाबाला बाबा म्हणलं, बाबा तुम्हाला किती आनंद होतो. तुम्ही त्याचा गाल वाटता, चपकन मुखात घेता. आजीबाई जर कीर्तनाला आले नातवाला घेऊन बाबा काय सांगतो याच्याचं ध्यानच नाही. नातू हसण्यासाठी हसत नाही, नातू मुले हसण्यासाठी आणली. लहानपणी मुलाची पिलं तशी असतात. तुम्हाला माहित नसेल सगळ्या प्राण्यांमध्ये एवढ्या स्मार्ट पिलू लहानपणी एका प्राण्याचा असतं माहिती पाहिजे. इतकं स्मार्ट. त्याच्यानंतर नंबर 2 मानवीचं एकदम मानवी, त्याला किंमत नाही. परत ती नाही का ती म्हातारी भजनात लक्ष देत नाही. ज्ञानेश्वरी हे बाळ रडलं हसलं टाळत होतो. सांगू तुम्हाला महाराज मंडळी सगळं ज्ञानेश्वरीची ओळी जर तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद माऊलीला होता. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होता की माझं वेगळी ज्ञानेश्वरी म्हणताय. पुढे समोर ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळच जर कोण आहे तर त्याची ज्ञानेश्वरी कशी आहे. ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ फक्त 15 वर्षाचं आहे. पण चित्रपट आले, दिग्दर्शक आले, गायक आले, ज्ञानेश्वरी नसीच्या तशी आहे. चित्रपट काय सकाळी रिलीज झाला तुम्हाला हे चिंची गाणं आलं बुक करीत. आता कोणी चिंगई म्हणा मुंबई म्हणा गाणे किती गेले. सकाळी गाणं नाही गेलं दुपारी तुमची हवा निघून जाते. 1-2-3 दिवस लोक उभे हातात हे किती चिंगाटन मुखात किती गेले. हरिपाठ आमचा जसाच्या तसा आहे. हे किती आले चिंगाट मुंगाट गाणे बिणे फायटर बिटर ऍक्शन बिक्शन हे किती आले किती गेले. परत त्याचं कोणी नाव सुद्धा घेत नाही. पुष्पा गेली, पुष्पा आली मी पुढे गेली तिला परत होत नाही. अशा तरी पुष्पा घ्या. गाणी किती लागले पुढे सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सोडले आणि ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ किती कोवळ आहे. किती कोवळ आहे तुम्ही विचार करा. पण तुम्ही तुला सांगते शिक्षिका मला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम ट्युशन आहे तुला. ट्युशन आहे इंग्लिश मिडियम आहे. मिल्क इज ए सॉलिड मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क इज ए लिक्विड. स्टोन सांगू ना. स्टोन इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. स्टोन सॉलिड लिक्विड आहे. शिविका मराठी इंग्लिश मिडियम आहे. वॉटर लिक्विड, मिल्क लिक्विड, स्टोन वूड सॉलिड. बापाच्या बायको श्रीमती मग म्हणतात. विचार मला बाप कोण म्हणतात. तुला आहे ना ट्युशन. आता एकच उत्तर द्या बघा. तू सांगितलं आहे ना तुझ्या मम्मीने ट्युशन येतं. थोडंफार येतं, बोलता बिलता येतं, पाणी येतं, एकच होणं येतं, ABC येतं. मग आता एकच उत्तर द्या महिला म्हणलं. शाळेत किती जातो, किती वाजता जातो. 7:30 येतो. कधी 2 7:30 जातो, 2ला येतो. बरं ट्युशनमध्ये जातो 3 आणि ट्युशनमध्ये कधी येतो 5 म्हणजे 7:30 ते 5. जगल का तुम्ही यांना संपवायला जन्म दिलाय का सुधरवायला. त्याचा बाप 6 तास करतो तर 3 नाही ते हात तेव्हा झोपतात. विनोद सगळं मुलगा मला आहे. आईने मुलाला जर आई सुशिक्षित असेल शिक्षितची गरजच नाही. काय महिना आहे तुझ्या ट्युशनला. काय महिना आहे. 6 महिना काय महिना. फी किती आहे महिन्याला माहित नाही. तुला किती फी आहे. 8,000 पर इयर. पर मंथ पर इयर असं 6,000 महिना.
मात्र त्याला जर काजू चालणे, बदाम चालणे आईनं जवळ घेतलं. घरामध्ये प्रत्येक स्त्रीनं 2 तास सगळ्यांचे मोबाईल बंद ठेवावे, 2 तास टीव्ही बंद ठेवावा, मुलांना बसायला शिकवावं. आपण नुसतं तिला माहिती इतिहास सांगायचा का लोकांना? आईला बाई होळकरांचं सांगायचं का? तुझ्या मम्मीने तुला कधी बसायला शिकवलं का? नाही. तुझ्या मम्मीने शिकवलं का? कधी बसायला शिकवलं का? मम्मीने कधी तुला बसायला शिकवलं का? आता मी बोललो असतो तर तुम्हाला झोंबला असतो. तुम्ही लगेच बातमीच तयार केली असते. इंग्रजीकरांनी महिलांच्या भावना खोल्या. लगेच माझा गेम मी आहे तुला ब्रेन करायला. आता ते सांगायचं का मी म्हणतोय? हा विनोद नाहीये मला. तुम्ही ट्युशनला पोरगं पाठवण्यापेक्षा सुंदरपैकी त्याला जवळ घ्या, बसायला शिकवा, एखादी कविता शिकवा, त्याला एबीसी शिकवा, 1-2 शिकवा. 4वी-5वी पर्यंत त्याचा बाहेर बॅग होतो, कुठे चालेलच ना. आणि त्याला वर्गात कॉन्सन्ट्रेशन काय सांगा. ही पोरं ट्युशनला झाल्यामुळं जर शिकवण्यामध्ये ट्युशनला प्रकरण झालं तर ते पोरं वर्गात लक्ष देत नाही. वर्गात जर झालं तर ते पोरं ट्युशनला लक्ष देत नाही. पैसे जातात. आता ट्युशन नसली ना आपण काय म्हणतो बसायचं भाऊ एवढं वेळ मला सोडतात. हे जर तुम्ही केलं नाही ना तुम्ही समजेल मग कमवायचं पण असेल. हे रात्रदिवस साधारण कार्य करा, वेगवेगळ्या नाटकाला शिका, वेळेत पळा, ड्युटीवर जा, हे काय शक्य करायचं कसं? जर तुम्हाला जर यांना शिकवायचं नाही किती आहे? 5वी शिमिका मागायची इंग्लिश मीडियम बघायला जाते 12 6वी हे शिमिका मराठी सेमी like you have science, no math, yes science, no हिंदी तू किती बाहेर आहे? हा तुझ्या गावाला तूच याच नाही का? हे सालवीवाला नवी कोण आहे का? कबूल होते शाळा सोडून मुलींमध्ये कोण आहे नवीला? नाही तू किती आहे? 5वी सेमी का मराठी इंग्लिश मीडियम सेमी का? अरे वा. कार्बन इज ए सॉलिड लिक्विड और गैस. Carbon is a solid liquid or gas. Wrong. Carbon is a solid. Carbon dioxide is a gas. This is the game. Hey, बोलो. ये सैराट मतलब गाना बोलते हैं क्या? शिराट, correct. अंतिपुर की कौन है? Correct. तो कौन है? Persia. Ada yang nyanyi nama itu pun Correct. Ada yang nyanyi nama ada Juke wali Pur correct. Ada yang nyanyi ala patlata. Beri ala patlata. Bola berita. Jadi kata kira. Kalau bola cuma sebab satu jari hari. तिसरे का हरिपाठ हा ग्रंथ टिपे या संतांनी लिहिला. काय ही गरज आहे ज्यांना हरिपाठ माहिती आहे. हरिपाठ कोण लिहिला? करेक्ट. ज्ञानेश्वर महाराज बरोबर आहे. टिंब नदीच्या तीरावर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. गाथा नदी ही आपली स्थिती. आणि आपण यांना ट्युशन नावा, क्लास नावा, टीपी, श्याम, बॅग हे कार्यक्रम उतरले नाही. कोण शाळेतून आलो 5 मिनिटं ऐकलं माणसाने रडत नाही. ते पाहत आहे
मी फादर किती आहे. तुम्हाला जर चौथा मुलगा व्हायचा असेल तर कीर्ती गा, कशाची गा. सगळ्या ग्रंथात अवघड आहे पाहिजे काय उजिडत होते तुम्हाला सांगून ठेवतो, कळत न कळत पण कीर्तनकारांकडून 80% धर्माचं काम आहे. आता ती काळाची हे संकट माणसावर नाही, तुम्हाला संकट धर्मावर आहे. आणि तुझ्या मंत्रिमंडळाचं काम कामच असं ते निमाग वाढते म्हणून ते पाहतात समाजासाठी सतत झटकत आणि कधी झालं समाजाला 1 रुपयाला देव तुम्हाला 10 रुपये देईल आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. आणि कधी दान केलं, चांगल्या ठिकाणी दान केलं. आता एवढी लोक तुम्हाला सगळीला आणायला 20 लाख रुपये लागले असतील. आता मला आपल्या माणसांना आपण बोलणं काळाची लोकांना थोडा राग येतो, येऊ द्या. पण आज आपल्याला माणसं वाचवायची नाही, आज आपल्याला धर्म वाचवायचा. पाठ नाही केला तरी आता एक साधन लावून चालले. आता फेरे लवडी लावून जर माणसं बोरी होत असते, मी इतक्या दिवस सावला कशात राहिला मी फेरे लवडी झोपलोच असं. तर काय चाललंय महाराज, खरीची मिली आहे. खरं लोकांना जाहिरातीची कोणती वस्तू खरी. पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी मुले आणत असतील तर आपण म्हातारी दुकानात असते बिस्किटच खाण्यामुळे थम्सअप देण्यावर जर गाडी डोंगराला पडत असते मी घरी पाठी लोक चालल्या. चाललंय आंदोलन घरीच नाही, कुत्र पीठ खाते. मोबाईलमुळे पोरांचं वाचन संपलं, अभंग संपले, पोरं बोलत नाही, घरामध्ये माणसं बोलतच नाही, एकमेकाशी बोलत नाही. 4 घड्यांमध्ये जाऊन कोणी बोलत नाही. आणि न मोबाईलमुळे 2 तोटे झाले. वाचन कमी झालंय, 1 संवाद कमी झालाय, 2 घरात विचार नाही आहे. आणि माणसं व्यक्ती बसत नाही तो शिकवीच्या घरी रस्त्याच्या मध्ये बोलत आले जेवण झालं ते हे समजून गेलं. आता हे तुम्हाला जी माणसं फक्त बेली नाही म्हणून जिवंत आहे. काय करायचं, कोणी हसत नाही. हसायची क्लास करायची वेळ आली काय वाईट म्हाताऱ्याने अजून हसून आणायचं या जगात हसू गेलं. आता माझे तिथं ऐकून गेलं तुम्ही एकटे हसणार हसत नाही. माणसं हसत नाही. जी माणसं मोठ्याला असतात ती सज्जन असतात, शिकारात असतात ते भावकी असतात. आणि काही माणसं इतके गरीबले कानाच्या पण हसत नाही. राहायचं तरी किती दिवस सेवा आपण घरी जाऊ यायची गॅरंटी. आणि काही माणसांना त्याचं काही काय करायचं. आता आम्ही ती पिकं नाही ती करतो रोज आमच्या घरच्यात काय म्हणतं का नाही कसे आपण जर म्हणाल काल ती पिकं नव्हती ठेवतो आपण पुन्हा करतो. आणि आपल्याला काय काय करायचं सगळं घ्यायचं. आपण करीत असताना आज कार्यपालिकेने स्वामी समर्थ मठाला या साहेबांनी बांधून दिलं. कार्यपालिकेचे सगळे धन्यवाद. एकदा प्रेमाला